तेव्हाची स्टार प्रवाह वाहिनी खूपच वेगळी होती. आता स्टार प्रवाह वाहिनी घराघरात पोहोचलेली आहे. अजूनही प्रेक्षक अप्पूलाही मिस करतायत. ते बघून तर फार भरून येतं यार. जसं म्हणते की खरोखर भीती वाटते की माझं कॅरेक्टर, माझं पात्र लोकांना आवडेल की नाही. नाही कसलाने लग्नानंतर होईलच प्रेम. नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. स्टार प्रवाहावर नवीनच मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येते. लग्नानंतर होईलच प्रेम आणि त्याच मालिकेचे एक स्टार कास्ट माझ्यासोबत पूर्ण आहे. कशा तुम्ही सगळे? मस्त धमाल. काय सांगाल? गुलाबी हवा सुरू आहे, मस्त समुद्राच्या मध्यवर्तीच असं म्हणता येईल. तिथे इंटरव्ह्यू चाललाय. तुमची एंट्री धमाकेदार झाली आहे. किती एन्जॉय केलं आणि ते किती फिल्मी वाटलंय तुम्हाला? नाही, खूपच धमाल एंट्री झाली आहे. जसं की मी मगाशी म्हटलं होतं की अशी एंट्री मी तरी पाहिली नाही आत्तापर्यंत कुठल्याही मूवीसाठी किंवा सिरियलसाठी तर सोडूनच द्या, मूवीसाठी अशी एंट्री मी पाहिली नाही आहे. खरं तर स्टार प्रवाहाने खूप लोकांना आयडिया देऊन टाकली आहे की खरं तर प्रमोशन कसं केलं पाहिजे, ते कसं ग्रँड दिसलं पाहिजे. खूप त्यासाठी स्टार प्रवाहाचे आभार आणि खूप मज्जा येते यार. घराजवळ म्हणजे मी इथेच राहतो जवळ लालबागला. सो घराजवळ येऊन प्रमोशन करून मी आता पटकन घरी सुद्धा पोहोचणार आहे 10 मिनिटात. सो हे एक वेगळं फिलिंग आहे, हे एक वेगळं फिलिंग आहे माझ्यासाठी. झाली असं म्हणायला हरकत नाही. पुन्हा हो, खरं तर जिथून मी सुरुवात केली होती, आज मी पुन्हा इथे आलोय म्हणून मी वर्तुळ पूर्ण झालं असं नाही म्हणणार. अजून बरंच काम करायचं आहे मला. पण खरंच खूप छान वाटतंय. मी मग तेव्हाची स्टार प्रवाह वाहिनी खूपच वेगळी होती. आता स्टार प्रवाह वाहिनी घराघरात पोहोचलेली आहे, नंबर 1 झालेली आहे. गेले 4 वर्ष सलग नंबर 1 आहे वाहिनी. सो ही एक वेगळी अपॉर्च्युनिटी आहे आमच्या ॲज अन ॲक्टर की मी लोकांपर्यंत पोहोचू शकतोय आणि त्यासाठी खरंच स्टार प्रवाहाचे आभार. आता भूक लागली आहे तर खाता खाता इंटरव्ह्यू केला तरी मला काही प्रॉब्लेम नाहीये. आता प्लीज घे, मी खातोय. पण मृणाल आता काही वर्षांनी कमबॅक करते, एका वेगळ्या भूमिकेत येते. त्यात आता रेस्टॉरंट ओपन केलं. सगळी तारेवरची कसरत सध्या सुरू आहे. पण पुन्हा कमबॅक करताना कुठे भीती वाटत होती? हो, भीती तर असतेच ना. मी जसं म्हणते की खरोखर भीती वाटते की माझं कॅरेक्टर, माझं पात्र लोकांना आवडेल की नाही. आणि पण एक गोष्ट आहे की खरोखर एक सुखाची गोष्ट ही आहे की उत्तम चॅनल आहे, उत्तम स्टारकास्ट आहे आणि उत्तम गोष्टसुद्धा आहे. कारण की नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं आम्ही करतो. प्रेमाची गोष्ट आहे. सो जनरली प्रेमाची कुठलीही गोष्ट ही फेल जात नाही. ती लोकांना आवडते. त्यामुळे छानही वाटतंय. उत्सुकता पण खूप आहे. बरं, आता अभिनेत्री म्हणून आता सततचं काम सुरू झालंय. रेस्टॉरंट सगळं कसं सांभाळणार आहे? नाही, सांभाळायला ज्याच्याशी माझं लग्न झालंय तो सांभाळतोय. तेच आमच्यातलं प्रेम खरं तर. आणि हो, मी माझी सेटची माझी धावपळ तर रोजची आहे. आम्ही दोघी जणी एकत्र जातो येतो आणि छान मजा येते. पण रेस्टॉरंट मध्ये पार्टी मिळाली तुम्हाला आतापर्यंत? नाही, पार्टी मी द्यायला तयार आहे. तिने बोलवलं होतं आम्हाला. मी बोलवलं होतं, मी तेच सांगते. पण ते सगळे डाएटवर असल्यामुळे आमचं दुसऱ्या दिवशी 5:30 पहाटे. हो, हे आहे की ते नाही येऊ शकले. आम्हाला तिथे जाऊन फक्त हाय हॅलो करून यायचं नव्हतं, तर जे आहे मेन्यू आहे आपला त्याचा आस्वाद घ्यायचा आहे आम्हाला. सो आम्ही एक दिवस नक्की प्लॅन करणार आहोत. नाही, ते होणारच. ते आता कारण की आम्ही आता काय 15-20 दिवसांसाठी नाही आहोत. आम्ही आता बरीच वर्ष एकत्र काम करू. सो ते नक्कीच कधी ना कधी होईल. पण आता ज्ञानदा पुन्हा कमबॅक झालंय. सोशल मीडियावर प्रोमो आला आणि सगळेजण आनंदी झाले तुला बघून जास्ती. तर मग त्या फिलिंग्स काय होत्या? किती मेसेजेस आलेत, कमेंट्स किती आलेत, काही पाहिलंस? खूप मेसेजेस आलेत, खूप कमेंट्स आले आहेत. अजूनही प्रेक्षक अप्पूलाही मिस करतायत. ते बघून तर फार भरून येतं यार. आणि हेच प्रेम माझ्यासोबत घेऊन मी नवीन प्रवास सुरू करते. आणि आता काव्या माझ्यासोबत आहे. खरं तर काव्याचं पात्र साकारताना खूप मजा येते. कारण काव्या कुठेतरी ज्ञानदाच्या जवळ जाणारं पात्र आहे. अपूर्वा माझ्यापेक्षा खूप वेगळी होती. तेही साकारताना खूप मजा आली होतीच, त्यात काही वादच नाही.
पण पुन्हा एकदा त्याच मालिकेत पुन्हा एकदा त्याच वाहिनीवर काम करायला मला मिळतंय. तीही एक फार गोड टीम आहे आणि खूप गोड माणसं आहेत. ते आमच्यासोबत आहेत आणि तुम्ही सगळे आमच्यासोबत आहात. त्यामुळे खूप छान वाटतंय. अगेन खूप पॉझिटिव्ह वाईब्स आहेत आणि ही सगळी एवढी गोड माणसं, खूप पॉझिटिव्ह माणसं आहेत. त्यामुळे आमची मालिका तुम्हाला आवडेल यात काही शंकाच नाही. खरंच काही शंका नाही. मैत्री किती जुळून आली आता. खरंच आता ती भट्टी जमायला सुरुवात झाली आहे. कारण आता मी आणि ताई, आम्ही तर म्हणजे मी आणि ज्ञानदा आणि मृणाल, आम्ही तर म्हणजे सेटवर आम्ही एकत्र जातोय, एकत्र येतोय. आम्ही दोघेही ठाण्याच्या आहोत, ठाणेकर आहोत. बेली लव्सला पण मी जवळपास 2-3 वेळा मी चक्कर मारलेली आहे. सो मृणाल आणि ज्ञानदामधलं नातंही छान फुलून येत आहे. आणि जीवा, नंदिनीताई, मी, काव्या आणि पार्थ ह्यांच्यातली ही केमिस्ट्री आता हळूहळू फुलत चालली आहे आणि ती आता तुम्हाला मालिकेत बघायला मिळेलच. आणि प्रोमोला पण एवढा गोड रिस्पॉन्स आला आहे, तसंच गोड रिस्पॉन्स आमच्या मालिकेला मिळेलच, यात काही शंकाच नाही. पण पार्थकडे येते की थोडासा पार्थ आम्हाला रूढ दिसतोय मालिकेत, तर तो खरंच पार्थ रूढ अजिबात नाही. उलट हे तिघे दिसतील एका पॉइंटला, पण पार्थ कधीच दिसणार नाही. कधी दिसलाय पार्थ रूढ? नाही 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 खूप जणांना वाटते, मलाच नाही असं. किंवा नाही, पण कुठला प्रोमो पाहिलास तू नक्की आज आपल्याच मालिकेचा? कुठला क्वेश्चन तुला वाटलं जिथे तू मला सोडून खाली निघून गेला? तिथे मलाच नाही, सगळ्यांना. अच्छा, तिथे वाटलं नाही. तो इतका वर्कहोलिक आहे आणि कामाचे फोन चालू होते, साईट वरून फोन आला होता आणि काहीतरी तिथं गोंधळ झाला होता. सो मी पुढे निघालो. मला माहिती होतं माझा लहान भाऊ आहे, तो सांभाळून घेणारच सगळ्या गोष्टी. सो तिथून पुढे निघालो आणि नशिबाचे खेळ असतातच, हात कोणाचा येईल हाती. पण घरी जेव्हा कळालं तेव्हा बायकोची काय प्रतिक्रिया आली आणि मुलीने प्रोमो पाहिला, काहीतरी रिॲक्शन दिला? प्रोमो कोणाला आवडलं नाही असं झालेलंच नाही. मला एकही निगेटिव्ह कमेंट कुठेच दिसली नाही कुठल्याही सोशल मीडियावर. आणि सांगतो ना काजूला तर आवडलेलंच आहे. काजूचं असं झालं बरं, याच्यामध्ये आता थोडा एक फिरवून टाकू. अजून 2 मुली आहेत माझ्या प्रेमात. आता काय माहित नाही आता काय कसं आहे, 1 2 3 4 ते म्हणजे हा नाही बरं एक हे सांगतो. हा, माझ्या प्रेमात म्हणजे गडबड होईल. हो जरा गडबड नाही असं कसं. बरं, आमच्या या मालिकेमध्ये अविनाश नारकर सर आमच्या वडिलांची भूमिका साकारतायत. रुजुता देशमुख ज्या आहेत त्या आमच्या आईची भूमिका साकारतायत. कश्मीरा कुलकर्णी ती माझ्या आत्याच्या मुलीचा रोल करते. अजून बरेच आहेत, त्यांची नावं आता. हां, संयोगिता भावे आहेत. आमचे वडील आहेत प्रसन्न केतकर. आमची आई आहे आभा वेलणकर, खूप गोड. आणि आमची लहान बहीण अनुष्का पिंपुटकर आणि यांचाही एक लहान भाऊ आहे. असे खूप लोक आहेत, खूप मोठी स्टार कास्ट आहे. हां, तेव्हा तुम्ही जर का ही मालिका बघाल तर तुम्हाला मज्जाच येणार आहे. इट्स मज्जा. हां, इट्स मज्जावर तुम्हाला मजाच येणार आहे. पण लग्नानंतर होईलच प्रेम, हे जे आहे ते इथे दोघांना खूप लागू होतंय, दोघांना नाही होतं. तर त्यांच्याबद्दल काही असंच ठरतंय की आता आपण बघूयात, त्यांना पण, तिला मुलगा त्याला मुली बघण्याची सुरुवात तुमच्याकडनं तरी काय होणार आहे? पण ते तुम्हाला शोधायला मदत करतील असं मी म्हणते. मदत करतोय विजय, तर सेटवर जे कोणी येईल वगैरे ते सुचवत असतोय, तर मग ती मदत करणं सुरू आहे. पण एक आहे, खरंच आहे, दोघंही लग्नाळू झालेलो आहोत आता. लवकरच लग्न व्हावं अशी आमची इच्छा आहे की जेणेकरून ह्याच शो मध्ये ह्या सगळ्यांना एक लग्नाला आल्याचा फील येईल, घरातल्या लग्नाचा फील येईल. सो त्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत आणि लवकरच नाही म्हणता येणार, आता ते देवावरती डिपेंड आहे. पण लवकरच ती न्यूज मिळो अशी देवाचरणी आपण प्रार्थना करूया. पण बोलूयात ना, म्हणजे आम्ही तमाम महाराष्ट्राला विनंती करतो की आमचा लग्नोत्सुक लग्नाळू विवेक सांगळे याला आम्ही एक सुंदर, छान, सुशील, स्वभावाने नंदिनी सारखी, तर आणि काव्यासारखी अभ्यासू आणि उच्च स्वप्न ठेवणारी अशी एक छान मुलगी आम्ही बघतोय. हा, तर तुम्ही त्यापैकी एक असाल तर प्लीज याला एक DM करा. माझा नंबर आहे, याचा नंबर
तुम्ही इट्स मज्जावरती यांना कॉन्टॅक्ट करा. हा, कमेंट्स प्लीज कळवा. ओके, नक्की नक्की. पण आता खूप इंटरव्ह्यूज द्यायचे बाकी आहेत, तो आपण इथे थांबूयात. फक्त एक जाता जाता लग्नानंतर होईल प्रेम, जे गाणं आम्ही आल्यापासून खूप ऐकतोय आणि ते आता गुणगुणतोय, सो ते एक होऊन जाऊ दे. 1 2 3 वाट हरवली धुक्यात तेव्हा, वाट हरवली धुक्यात तेव्हा, कसे भेटलो आपण साथ, नात्याच्या घडकोड्याचा किंवा कधी लागेल था, हात कोणाचा येईल हाती नाही कसला नेम, लग्नानंतर होईलच प्रेम, लग्नानंतर होईलच प्रेम. सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7 वाजता फक्त आपल्या लाडक्या स्टार प्रवाहावर. आणि जर लिरिक्स नीट पाठ करायचे असतील तर प्लीज शो रोज बघा. ते म्हणतील पहिले तुम्ही बघा. चला, थँक्यू सो मच. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.